मी एक वाक्य सांगत असतो, ज्या संसारामध्ये आम्ही राहत असतो, ज्या प्रपंचामध्ये आम्ही राहतो, हा प्रपंच सगळ्यांनाच रडवतो की नाही रडवतो? ज्या प्रपंचामध्ये आम्ही राहतो हा प्रपंच सगळ्यांना रडवतो. नवे नवे या प्रपंचाकरता रडणारीही भरपूर लोक आपल्याला पाहण्याकरता मिळतील. बरोबर? प्रपंचाचा स्वभाव आहे, प्रपंच हा सर्वांना रडवतो, पण प्रपंचाकरता रडणारीही भरपूर लोक आपल्याला याच प्रपंचात याच संसारामध्ये पाहण्याकरता मिळतील. नवे नवे याच प्रपंचात राहत असताना देवाकरता रडणारेही लोक आपल्याला भरपूर पाहण्याकरता मिळतील, पण देव ज्यांच्या करता रडला असे भक्त जर कोण असेल तर या गोपिका आहे. त्या गोपिकांकरता भगवान परमात्मा रडला. महाराज किती उदाहरणं सांगायचे. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये आहे, दिवसभर आपला कामं करायचे आणि कामं झाले की रात्रीच्या वेळेला एकांत कुठंतरी बघायचा, वनामध्ये जायचा, झाडाला चिटकून बसायचा आणि एकटाच रडत बसायचा. एक दिवस उद्धवजींनी पाहिलं भगवान परमात्मा एकटे जातात तरी कुठं, मग उद्धवजी त्यांच्या पाठीमागं जातात. भगवान परमात्मा एका वनामध्ये गेलेले आहे आणि तिथे गेल्यानंतर झाडाच्या बुंद्याला चिटकून बसलेले आहे आणि स्वतःचे अश्रू स्वतःच्या हाताने भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुसत आहे. त्यावेळेला मागून उद्धवजी गेले आणि उद्धवांनी विचारलं, देवा तुम्ही आणि रडता कारण काय? अहो तुम्ही तर या जगाचे मालक आहात, तुम्ही का रडता? त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, उद्धवजी खरं सांगू, आज माझ्यावर निस्सीम भावाने प्रेम करणाऱ्या ज्या काही गोपिका आहेत, जे काही माझे सवंगडी आहे, त्यांची मला आठवण झाली आणि म्हणून त्यांच्या आठवणीने या ठिकाणी मी रडत आहे. बरं का, एक वाक्य सांगत असतो, मोठ्या माणसांना सुद्धा भावना असतात. बरं का, मोठी जी माणसं असतात ना त्यांना सुद्धा भावना असतात, पण त्यांच्या भावना त्यांना कधीही कोणासमोरही प्रगट करता येत नाही, व्यक्त करता येत नाही. घरामध्ये आई आणि वडील आपल्याला पाहण्याकरता मिळतात. आई हळव्या मनाची असते, किती जरी दुःख झालं रडून आपलं दुःख व्यक्त करते, मोकळं करते. बापाला किती जरी दुःख झालं, बाप कठोर अंतकरणाचा असतो, त्याला सुद्धा भावना असतात, पण बाप आपलं अंतकरण कधीही कोणासमोरही व्यक्त करत नाही. त्यांना सुद्धा भावना असतात, पण त्या भावना आयुष्यभर त्यांना कोणासमोरही व्यक्त करता येत नाही. महाराज, कारण घरातला कर्ता पुरुष आहे. आपण जर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या तर घरच्यांचं काय होईल याचा तो आयुष्यभर विचार करत राहतो. बरं का, घरातला जो कर्ता पुरुष आहे हा फक्त आपल्या प्रपंचाकरता, आपल्या घरच्या लोकांकरता जगत राहतो. आपल्या भावना मात्र तो कधीही व्यक्त करू शकत नाही. मी ते एक वाक्य पुन्हा म्हणेल, तो जगत असताना फक्त प्रपंचाकरता आपल्या कुटुंबापुरता जगत राहतो आणि कुटुंबाकरता जगता 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 स्वतः करता जगायचं राहूनच जातो. महाराज, असे काही माणसं आहे प्रपंचाकरता राग रांगोळी करतात, प्रपंचाच्या गरजा पूर्ण करता 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 त्यांच्याकरता जगता जगता स्वतः करता जगायचं विसरूनच राहतात. महाराज, मला एक सहज गाणं आठवलं होतं. ज्या वेळेला ते गाणं मला आठवलं त्यावेळेला मी बारीक चिंतन त्या गाण्याचा फक्त अर्थ लक्षात घेतला आणि ज्या वेळेला अर्थ माझ्या लक्षात आला त्यावेळेला मलाच घाम फुटला. सांगू का गाणं? गाणं म्हणू? गाणं पिक्चरचं आहे, म्हणू का? म्हणू का? तुम्ही होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही. म्हणू का? काळा मग 100-100. हो जिंदगी की तला
हो जिंदगी की तलाश में हो, मौत के कितने पास आ गए। जब ये सोचा तो घबरा गए, आ गए हम कहाँ आ गए। सोचो हम कितने मजबूर थे, जो ना करना था वो कर गए। गाणं महाराज फार सुंदर आहे बरं का, मी को थोडासा कमी करायचा. म्हणजे कुटुंबाकरता जगता 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 स्वतःचं दुःख दाबूनच ठेवलं. कुटुंबाकरता जगता जगता स्वतःकरता जगायचं राहून गेलं. अरे आता मृत्यू सुद्धा, आयुष्य संपत आलं, मृत्यू डोळ्यासमोर दिसत आहे, आयुष्य संपलेलं आहे, आता करायचं काय. अरे या कुटुंबाकरता जगता जगता स्वतःकरता काहीच केलं नाही महाराज. जो ना करना था हो करगे, जे करायचे काम नव्हते, जे कुटाने करायला पाहिजे नव्हते ते कुटाने करत बसलो. पण घरच्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या, पण त्यांच्याकरता जगता जगता स्वतःकरता जगायचं राहूनच गेलं महाराज. अर्थपूर्वक आहे. असे काही काही गाणे जर मला आवडले ना, मी म्हणत असतो पिक्चरचे, कोणी काही म्हणो, अर्थ घ्यायचा आपल्याला, बाकी काय. घरातला जो मुख्य माणूस असतो त्यांना सुद्धा, मोठी जी माणसं असतात त्यांना सुद्धा भावना असतात, पण त्यांच्या भावना त्यांना कधीही कुणासमोर व्यक्त करता येत नाही. तसा जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्या गोपिकांच्या आठवणीने, त्या गोपाळांच्या आठवणीने त्या ठिकाणी रडतो आहे. काय प्रेम केलं असेल हो त्या गोपिकांनी त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर, की ज्यांच्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः रडला. इतकं प्रेम केलं पाहिजे महाराज माणसाने देवावर, परमार्थावर, इतकं प्रेम केलं पाहिजे. नाहीतर अलीकडच्या काळात प्रेमाची व्याख्या बदललेली आहे की नाही. अलीकडच्या काळात प्रेमाची व्याख्या बदललेली आहे. आता प्रेम म्हणजे आमच्या डोळ्यामध्ये, आमच्या डोक्यात फक्त एकच येतं, मुलगा मुलगी दोघांचं लफडं, हेच प्रेम आमच्या डोळ्यासमोर येतं. प्रेमाचे अनेक प्रकार आहे महाराज. अरे आईने मुलावर केलेलं प्रेम वेगळं, पत्नीने पतीवर केलेलं प्रेम वेगळं आहे की नाही. मुलाने बापावर केलेलं प्रेम वेगळं, भक्ताने देवावर केलेलं प्रेम वेगळं, आणि देवाने भक्तावर केलेलं प्रेम वेगळं. प्रेमाचे प्रकार आहे महाराज. नाहीतर अलीकडच्या काळातला आम्ही सगळी व्याख्या बदलली. आताच व्हॅलेंटाईन डे झाला आहे ना की नाही, व्हॅलेंटाईन डे. आता बरेच प्रकारचे डे यायला लागले बरं का. रोज डे, व्हॅलेंटाईन डे, मदर डे, ब्रदर डे, अजून